मी तिकडं परभणीला गेलो होतो, तिथल्या लोकांना भेटलो. परभणीच्या ज्यांना मारले, एक आमची मायाची मुलगी मी फक्त व्हिडिओ काढत होते पोलिस मारताना. मी घरात बसते दार बंद उडून मला पोलीस स्टेशन गेलं. माझ्या दोन्ही पायावर पोलिस थांबली आणि मला पट्ट्याने म्हणून मला मारलं. मला लगीला जायचं होतं. मी पोलिसांना म्हटलं मला लगवीला जायचंय, पण पोलिसांनी मला लगवीला जाऊन दिलं नाही. त्या सभेमध्ये, त्या निषेध सभेमध्ये पोलिसांची आई बहीण काढली. आपल्या नेत्यांनी काय काढली? आई बहीण काढली. आई बहिणीवरती शिव्या दिल्या. म्हणजे पोलिसांकडे शेकडो पोलीस होती, म्हणजे पोलिसला काही बोललं नाही. कोण आलं नाही, कशाला तुम्ही शिव्या दिल्या पोलिसांना? पण लाठीचार्ज पोलिसांनी जेव्हा बंद होतं, त्या बंद मध्ये लाठीचार्ज केला का? सगळे पोलिस हिंमत करूच शकत नाही. जोपर्यंत पोलिसांना मंत्र्यांचा फोन आला नाही तोपर्यंत पोलिसांनी लाठीचार्ज केलाच नाही. यामध्ये सर्वात मोठा हात जातीवादी देवेंद्र फडणवीस आहे. त्यांनी ऑर्डर दिली पोलिसांना, तुम्ही पोलिसांना मारा. फडणवीसनी लाठीचार्ज करायला लावला. कोणत्याही पोलिसांनी ताकद नाही की आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांना मारण्याची. तो पोलीस 100 विचार करेल, त्याला हात दाबायचा का नाही? याच्या मागे त्याचा आंबेडकरी समाज आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा जो तरुण होता, त्याला 2 भाव होती. सोमनाथ सूर्यवंशी हा LLB करत होता, त्याचं BEd झालं होतं. त्याचा लहान भाऊ आणि BSc केलं होतं. त्या छोटा भाऊ त्यांनी बिझनेस मध्ये BSc केलं होतं. सगळं शिक्षित तरुण होतं, सर्व शिक्षित. ठीक आहे, शिक्षित आहे. त्याची आई म्हणती माझा पोरगा नेहमी बाबासाहेबांची गाणी लावायचा, बाबासाहेबांचा उदो करायचा. आम्ही खूप गरीब आहोत, मला बाबासाहेबांसारखं बनायचंय, मला माझ्या सामानासाठी काम करायचंय. हा सोमनाथ सूर्यवंशी बोलता. तो वडार समाजाचा बोलतो, वडार समाजाचा. तो बौद्ध नव्हता, तो विचाराने बाबासाहेबांच्या विचारत होता. त्याचा बारक्या भावांना माझा भाऊ मिळाला म्हणजे माझा विचार मिळाला, माझा विचार संपले. ही अख्खी पिढी ही सुशी होती. माझी आई म्हणते सोमनाथ सूर्यवंशीची हजारो पोरांमध्ये माझं पोरा कसं का मिळाला? हजारो पोर होती त्या आंदोलनामध्ये.